रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते. रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. रडू नको बाळा, मी पाण्याला जाते या गवळणीमुळे घराघरात, महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली शिवानी दिदी आपल्यासोबत आहे. गेल्या वर्षी वारीतीलच या गवळणीमुळे ती संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाली होती आणि या वर्षीसुद्धा ती वारीत सहभागी झाली. तिच्याशी आपण संवाद साधणार आहोत. दिदी, काय सांगशील, कसा सुरू आहे वारी सोहळा? खूप छान सुरू आहे. आळंदीपासून सुरू केला? हो मग दररोज काय अभंग गवळणी वारी चालताना म्हणते म्हणते. यावर्षी काय नवीन एखादी गवळण आहे. एक नवीन गवळण म्हणजे हरि बीन रहिया न जाए जीरा. हरि बीन रहिया न जाए जीरा. कब की ठाड़ी दिख रहा, कब की ठाड़ी दिख रहा. क्या मेरे लाल कब न चुकी भय, क्या मेरे लाल कब न चुकी भय. क्या मुहि पासी थी बेर लगाई, बेर लगाई. क्या मुहि पासी थी बेर लगाई, बेर लगाई. क्या मेरे लाल कब न चुकी भय, क्या मेरे लाल कब न चुकी भय. कोई सखी हरी जावे बुलावन, जावे बुलावन. पास ही कोई सखी हरी जावे बुलावन, जावे बुलावन. क्या मेरे लाल कब न चुकी भय, क्या मेरे लाल कब न चुकी भय. बर, तुझ्या आता गवळणी संपूर्ण महाराष्ट्रभर लोक बघतायत, काय वाटतंय? खूप छान वाटतं. छान वाटतंय. यावर्षी आता दुसरी एक गवळण म्हणली होती, रडू नको बाळा, एक दोन कडवं म्हणून दाखवायचे ना मला. रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते. रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. लोण्याचा गोळा तुला खायला देते. लोण्याचा गोळा तुला खायला देते. खायला देते, पाणी घेऊन येते. खायला देते, पाणी घेऊन येते. ज्या संस्थेमध्ये शिवानी ही आळंदीमध्ये शिकते, त्या संस्थेचे संस्था चालक हे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. महाराज, काय सांगाल, शिवानीचा इतर अभ्यास बी कसा असतो संस्थेमध्ये? शालेय अभ्यास आणि संगीताचा दोन्हीही अभ्यास अगदी उत्तम पद्धतीने ती करते. हे चालू असलेले कार्यक्रम, त्या कार्यक्रम आणि शालेय अभ्यास आणि संस्थेचा अभ्यास दोन्ही अगदी परिपूर्ण असतो. कसं नियोजन असतं तरी दररोज? गायन कधी शिकवतात त्यांना? त्यांना दुपारी शिकवलं जातं गाणं, कारण सकाळी त्यांची शाळा असते, 7 ते 12 शाळा आहे. त्यामुळं 4च्या नंतर त्यांना भजन, हरिपाठ, कीर्तन हा सगळा अभ्यास शिकवला जातो. किती विद्यार्थी आहेत? संपूर्ण म्हणजे मुलींची शाळा आहे का मुलं पण असतात? नाही, फक्त मुलींची शाळा आहे. 80 मुली आहेत आमच्याकडे. आता वारीला? वारीला आमच्यासोबत 12 मुली आहेत सध्या, ज्यांचे पालक समवेत आहेत. त्याच मुली आमच्याबरोबर आहेत. शिवानीचे पालक आले आहेत का? हां, शिवानीचे आजी आजोबा आले आहेत, ज्यांच्यामुळे त्यांच्या घराला वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा आहे. ते मूळ असलेलं जोडपं म्हणजे त्यांचे आजी आजोबा ते यावर्षी वारीला आलेले आहेत. कसं ते? नाही, आता ते इथं रिंगणामध्ये नाहीत, पण पुढे दिंडीमध्ये आहेत. अजून काय सांगाल, कसा सुरू आहे वारी सोहळा, प्रवास? छान, वारी सोहळा छान आहे. सुरुवातीच्या काळात थोडंसं ऊन वगैरे, पण आता 2 दिवसापासून मध्ये पाऊस वगैरे, वारी सोहळा खूप आनंदाचा चालू आहे आणि सगळे येऊन भेटतात, याचा एक आनंद आहे. सगळ्यांना त्याचं समाधान आहे. खूप छान.
किती नंबर दिंडीमध्ये चालतात? दिंडी क्रमांक 77मध्ये चालतो आम्ही. अशा प्रकारे आपण पाहतोय की श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील पहिलं गोल रिंगण आज माळशिरस मुकामाच्या आधी पुरंदवडे या ठिकाणी पार पडलेलं आहे. आणि आता माऊलींच्या पालखी सोहळ्यासोबत तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो वारकरी भाविक हे विविध संतांच्या पालखी सोहळ्यासोबत 25 जुलैला होणाऱ्या आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला पोहोचत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील संपूर्ण अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत. सौरभ मानेसह ज्ञानेश्वर फड, डिजिटल प्रभात, पुरंदवडे.